আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी केली कोपिनेश्वर मंदिराची पाहणी। ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी मंदिराची पाहणी केली। मंदिराच्या जीर्णोद्धाराची प्रक्रिया मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तसेच माती परीक्षण यांच्या माध्यमातून केली जाईल। त्याची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल असे या बैठकीत आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले। श्री कोपिनेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे 4 फूट 3 इंच उंचीचे व 12 फुटी घेर असलेले शिवलिंग आणि ठाणेकरांची ग्रामदेवता असलेले कोपिनेश्वर मंदिर शिलाहार राजांच्या राजवटीच्या काळामध्ये इसवी सन 810 ते 1240 दरम्यान बांधले गेले। 1879 मध्ये वर्गणी गोळा करून मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला। त्यानंतर 1996 मध्ये या सभा मंडपाचाही जीर्णोद्धार करण्यात आला। मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत। या मंदिर परिसरात भाजी मंडई आणि ठाण्याची मुख्य बाजारपेठ आहे, त्यामुळे हा परिसर दाटीवाटीचा आणि गर्दीचा आहे। या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचा संकल्प केला असून याबाबतची पाहणी मंदिरांच्या विश्वस्तांसोबत करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आयुक्त बांगर आणि जिल्हाधिकारी शिंगारे यांना दिल्या होत्या। त्यानुसार मंदिराच्या विश्वस्तांसमवेत बैठक पार पडली। यावेळी मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तसेच माती परीक्षण या कामाची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल असे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले। तसेच मुख्य मंदिराचे डिझाईन, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व व मंदिराच्या नवीन गाभाऱ्याचा परिसर, मंदिराचा कळस, सभा मंडपाची व्याप्ती, वास्तुविशारद नेमणे तसेच निधीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले। श्री कोपिनेश्वर मंदिर हे ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी दशक्रियाविधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात। त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच आजूबाजूचा परिसर, मंदिराची इमारत, दशक्रियाविधी परिसर याबाबत नियोजन करताना मंदिराचे विश्वस्त या सर्वांना विश्वासात घेऊन कार्यवाही केली जाईल असे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी नमूद केले। तर भाजी मंडई व त्या परिसरात असणारे मंदिराचे प्रवेशद्वार परिसर सुशोभित करण्यासाठीही योग्य ती कार्यवाही करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली। सुशोभीकरणाबाबत पुण्यातील वास्तुरचनाकार अरुण कलमदानी यांनी मंदिर तसेच या परिसरात होणारे उपक्रम, येणारे भक्त आणि मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन एक आराखडा तयार केला आहे। तो आराखडा पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी पाहावा अशी विनंती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली। ती विनंती मान्य करून हा आराखडा पाहून व सदर वास्तुरचनाकारांशी चर्चा करू अशी ग्वाही आयुक्तांनी दिली। मंदिराचे स्ट्रक्चर ऑडिट झाल्यानंतर ही वास्तू दुरुस्त करायची की पूर्ण मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करावा हे स्पष्ट होईल। तसेच माती परीक्षण केल्यानंतर खडक किती अंतरावर आहे, पाणी किती खोलवर आहे हे कळेल। त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्यानंतरच स्पष्ट होतील। तसेच जर मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार करायचा झाल्यास ऐतिहासिक वास्तू व त्या काळात करण्यात आलेले दगडी बांधकाम याचा विचार करूनच बांधकाम करावे लागेल। त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती माहिती देऊन त्या पुढील निर्णय त्यांच्या निर्देशाप्रमाणे घेऊन कार्यवाही करू असे बांगर यांनी सांगितले।
त्यास विश्वस्त मंडळाच्या 20 सदस्यांनी सहमती दर्शविली. मंदिराच्या बाजूला भाजी मंडई असल्याने या ठिकाणी दिवसभर भाज्यांची आवक सुरू असते. तसेच भाजी मंडईतील खराब झालेला भाजीपाल्याचा उग्र वास मंदिर परिसरात येत असल्याची बाब विश्वस्तांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागाला या परिसराची साफसफाई नियमित व दिवसातून 2 ते 3 वेळा होईल या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. या बैठकीस ज्येष्ठ पत्रकार कैलास महाब्दी तसेच विश्वस्त मंडळाकडून विश्वस्त अनिकेत भावे, सचिव रवींद्र उतेकर, खजिनदार मकरंद रेदे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सेफेक्स पे कंपनीचं अकाउंट हॅक करून केली 25 कोटींची फसवणूक. सेफेक्स पे आउट कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करून 25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीच्या लीगल ॲडवायझर मनाली साठे यांच्या तक्रारीवरून श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सायबर सेल ठाणेमार्फत पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. 25 कोटी फसवणुकीच्या रकमेपैकी 1,39,19,264 रुपये एवढी रक्कम ही रियल एंटरप्राइजेसच्या नावाने HDFC बँकेत जमा केल्याचे पोलीस तपासात प्रथमदर्शनी आढळून आले. रियल एंटरप्राइजेसच्या गोपनीय माहितीवरून तपास केला असता त्यांचे कार्यालय वाशी व बेलापूर, नवी मुंबई येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. रियल एंटरप्राइजेस यांच्या वाशी व बेलापूर येथील कार्यालयात जाऊन तपास केला असता सदर ठिकाणी विविध बँक खाते व विविध करारनामे प्राप्त झाले आहेत. प्राप्त करारनाम्यांपैकी नौपाडा पोलीस ठाणे यांच्या हद्दीमध्ये बाल गणेश टॉवर, स्टेशन रोड या पत्त्यावर विविध व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे 5 भागीदारी संस्था स्थापन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रियल एंटरप्राइजेसचे कामगार यांच्याकडे तपास करत असताना जवळपास 260 बँक खात्याची माहिती प्राप्त झाली होती. सदर बँक खात्यांची बँक स्टेटमेंट प्राप्त केली असता त्यामध्ये अंदाजे 16,180 कोटी 42,92,479 रुपये एवढ्या रकमेची आर्थिक उलाढाल केली असल्याचे आढळून आले आहे. तसेच सदर रकमेपैकी काही रक्कम परदेशात पाठवली असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे व्यवहार आता रडारवर झाले असून सर्व व्यवहार संशयास्पद आहेत. मात्र घोटाळा 16,000 कोटींचा झाला हे तपास केल्यावरच स्पष्ट होईल. अशा प्रकारे विविध इसमाच्या नावे अनोंदणीकृत भागीदारी फर्म स्थापन करून त्याद्वारे अनेक बँक खाती उघडून खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याने आरोपी संजय सिंग, अमोल आंधळे उर्फ अमर, केदार उर्फ समीर दिये, जितेंद्र पांडे, नवीन आणि इतर संबंधित यांच्या विरुद्ध सदर प्रकरणी शासनातर्फे नौपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्व आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी पूर्वी विविध बँकांचे कर्मचारी म्हणून काम करीत होते आणि बँक अकाउंट कसे उघडायचे, कसे हाताळायचे याचे पूर्ण ज्ञान त्यांना होते. त्याचाच गैरफायदा घेत त्यांनी अनेकांकडून KYC साठी कागदपत्रे घेतली. तसेच लोन करून देतो, अकाउंट उघडून देतो असे सांगत अनेक गरीब मध्यमवर्गीयांच्या कागदपत्रांचा वापर करत अकाउंट उघडले आणि त्याद्वारे मोठा घोटाळा केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सेफेक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी सायबर पोलीस स्टेशनकडे दिलेल्या तक्रारीवरनं त्याची शहानिशा करून श्रीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस स्टेशनने केल्यानंतर ह्या 25 कोटीचा जो फ्रॉड झाला होता सेफेक्स पेमेंट गेटवेमध्ये, त्या फ्रॉडचे काही पैसे रियल एंटरप्राइजेसच्या अकाउंटला जमा झाले असल्यामुळं रियल एंटरप्राइजेसचं अकाउंट फोकस करण्यात आलं आणि ज्यावेळेस त्याची पूर्ण खात्री केली असता त्या रियल एंटरप्राइजेसच्या ऑफिसमध्ये साधारणपणे 260 विविध बँकांचे चेकबुक्स व भागीदारी फर्मचे डॉक्युमेंट मिळाले आणि त्या चेकबुक्सवरची माहिती विविध बँकाकडनं मागितल्यानंतर एक साधारणतः 16,180 कोटी रुपयाचा हा अपहार असल्याचे, 16,180 कोटी रुपयाचा त्या बँक खात्यामध्ये उलाढाल किंवा टर्नओव्हर झाले असल्याचे आत्तापर्यंत तपासात निष्पन्न झालेले आहे. आणि आता यामध्ये जे आरोपी आहेत सध्या 5 ते 6 आरोपी आहेत. इतरही खूप भरपूर आरोपी असण्याची शक्यता आहे. जसे जसे ह्या आरोपींकडे तपास होईल किंवा तपास पुढे जाईल त्यावेळेस यामध्ये आरोपींची भर पडणे नक्कीच पडणार आहे. नागरिकांसाठी हेच आव्हान असेल, जर आपल्याकडे कोणी बँक अकाउंट ओपन करण्यासाठी किंवा आपल्याला जर काही पैसे देतो आहे
किंवा लोन मिळवून देतो आहे म्हणून जर कोणी KYCसाठी जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड घेत असतील तर कृपया नागरिकांनी त्याची खात्री करावी किंवा आपल्या दिलेल्या कागदपत्राचा दुरुपयोग किंवा गैरवापर तर होत नाही या अनुषंगाने सतर्क राहणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. आमदार संजय केळकर यांची मेरी माटी मेरा देश कार्यक्रमाला उपस्थिती. भाजपच्या उषा वाघ यांच्या पुढाकाराने मेरी माटी मेरा देश उपक्रमाचे आयोजन महागिरी व खाटण रोड विभागात सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आले होते. देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आवाहन केलं देशवासियांना की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही जी देशाची माती आहे ती आपण कलशामध्ये भरून दिल्लीला रवाना करावी. त्या ठिकाणी आपण एकत्र ती माती ठेवू. हे एक प्रकारे एकजुटीचं, देशनिष्ठेचं, देशप्रेमाचं आणि या मातीशी इमान राखून या मातीची सेवा करण्याचं हे एक प्रकारचं आव्हान आहे असं मी समजतो. आज कष्टकरी जो आहे आमचा सफाई कामगार, या सफाई कामगारांच्या हस्ते या कलशामध्ये माती ठेवून हा कलश जो आहे तो दिल्लीला पाठवला जाणार आहे आणि या निमित्ताने कष्टकऱ्यांचे देखील हा देशाच्या विकासामध्ये आणि या मातीच्या विकासामध्ये लागलेले आहे अशा प्रकारचा हा संकल्प. यावेळी आमदार संजय केळकर, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, परिवहन सदस्य विकास पाटील, मनोहर सुखदरे, सचिन पाटील, विशाल वाघ, विकास भांगरेकर, रक्षा यादव व सफाई कामगार उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. कोविड काळात ठाकरे सरकारने केला भ्रष्टाचार. कोविड काळात उद्धव ठाकरे सरकारने भ्रष्टाचार केला असा भांडाफोड उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. तसेच संभाजीनगर व नांदेड येथे घडलेल्या दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहेत, परंतु
विरोधकांनी त्यांचे राजकारण न करता सूचना करावेत असेही आवाहन उदय सामंत यांनी केले. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी मुख्यमंत्री काही जादूगार नाहीत, तरी आरोग्य यंत्रणा सक्षम करायला सरकारचे प्राधान्य असल्याचेही नमूद केले. कोविडमध्ये शव ठेवण्यासाठीच्या बॅगा पुणे, कोल्हापूर, ठाण्यामध्ये 350 ते 400 रुपयांना मिळत, तीच बॅग मुंबई महापालिकेने 6,500 रुपयांना खरेदी केली. ही तफावत कॅग चौकशी दरम्यान समोर आली. देशात 5,32,000 मृत्यू झालेत, त्यातील 1,48,561 महाराष्ट्रात झाले. त्यामुळे कोविड काळात उद्धव ठाकरे सरकारने भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले. पण त्यावेळेस आम्ही कोविडचे राजकारण केले नाही, कारण त्यावेळी परिस्थिती बिकट होती. पण आता मात्र विरोधी पक्षाचे नेते याबाबत सरकारशी कोणतीही चर्चा न करता राज्यातील सरकारला बदनाम करण्याचे काम करत असल्याचे उदय सामंत म्हणाले. कोविड काळात जेव्हा फिरायचे होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री घरी बसून फेसबुक लाईव्ह करायचे आणि आता दौरे करत आहेत, असा टोलाही उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना लगावला. नांदेड संभाजीनगरमधील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना सामंत यांनी आरोग्य यंत्रणांमध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर त्याबाबत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सूचना कराव्यात. केवळ दौरे करून व पत्रकार परिषदा घेऊन सरकारला बदनाम करण्याचे काम करू नये असे आवाहन सामंत यांनी विरोधकांना केले. या देशामध्ये कोविडमध्ये 5,32,034 मृत्यू झाले. त्यातले 30% मृत्यू 1,48,561 झाले महाराष्ट्रामध्ये. हे आपण कसं काय चांगलं काम म्हणू शकतो? ह्याच्यावर कोणी राजकारण केलं नाही, राजकारण करायला कोणाची बुद्धी पण झाली नाही. सगळे काय म्हणाले त्यावेळेचे विरोधक असतील की महामारी आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन सहकार्य करून ही महामारी घालवली पाहिजे. पण ह्याचं उत्तर कोण देणार आहे? म्हणजे नांदेडला जे काही मृत्यू झाले त्याच्यावर मी समर्थन करत नाही अजिबात. त्याची चौकशी करू, त्याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू. पण जे पत्रकार परिषद घेतात त्याचं तरी एक नंबरला म्हणजे काय? आता हे म्हणजे एक नंबरला आहेच ना. ते जर ह्याचं श्रेय घेत असतील की 5,32,034 पैकी 1,48,561 महाराष्ट्रामध्ये जे मृत्यू झाले म्हणून आम्ही कोविडच्या बाबतीमध्ये एक नंबरला आहोत, तर त्यांचा नागरी सत्कार केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की 2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये मुख्यमंत्री असले तरी ते काय ते जादूगार नाहीये की काडी फिरवली आणि इकडचं आयसीयू झालं तिकडचं आयसीयू झालं. पण प्रामाणिकपणाने काम करणारे ते आहेत, लोकांपर्यंत ते पोहोचतात. आता परवा जे आपल्याकडे बर्न केसेस झाल्या, मला असं वाटतं की पुढच्या 2 तासात मुख्यमंत्री मोदी तिथे पोहोचले होते. म्हणजे आणि भावनिकता आणि संवेदनशीलता ती काय असावी? त्याच्यामुळे त्रुटी असू शकतात, त्या दूर करण्याचा प्रामाणिकपणाचा ते प्रयत्न करतायत. पण नक्की मुख्यमंत्री संवेदनशील आहेत आणि संवेदनशीलपणेच महाराष्ट्राचं कामकाज ते बघतायत. कुठेही नुसतं फेसबुकवरून ते कामकाज बघत नाही. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.